साहेब मोठा होईल हा मनुवाद पहा ते लेकरू काय म्हणतंय हा मनुवाद करील नग्न मी पण बाबा तुमचा राज रत्न काय होईल या व्यवस्थेच्या उरी प्रश्न पण बाबा तुमचा राजरत्न तुमचा राजरत्न आहे म्हणले का कवाच नाही कारण त्याची माल मोबाईल पाहू पाहू हँग झाली तिच्या टकुऱ्यात घुसले अँटीव्हायरस मेमरी झाली डिलीट काय करता येईल सांगा राजरत्न तर होणार नाही बरोबर आहे का राजरत्न होत नाही पण आताच काम असं आहे गोष्ट सांगते मंगेश भाऊ म्हणे तुम्हाला घर घरची आणि पहिली पोरगी होईन तेव्हा नाव ठेवते आरची अशानं परिवर्तन होईल का अशानं बाबासाहेब समजतील होईच नाही आणि म्हणून भावना किती छान आहे बघा अहो आम्ही मथारे झालो पण बाबासाहेब समजले नाही आज 69 वर्ष पूर्ण झाले आपल्याला बुद्ध देऊन पण अजून सुद्धा आमच्या लक्षात आलं नाही आम्ही अजूनही जात्यावर म्हणतो म्हणून ते महादेव वाडवे सुंदर सांगतात आमची बाई माहेरचं म्हणलं की घरात कुठे असू द्या पण बाई म्हणते माया माहेरात दादानं केली साजरी दिवाळी आणि आवडीनं खाते मामी पुरणाची पोळी अहो दरवर्षी ऊस तोडील जाऊ जाऊ त्याचं टक्कल पडणं आणि कुठून पुरणाची पोळी होईल कुठून होईल आणि म्हणून तो बाबांचा राजरत्न काय सांगत आहे बापाला मोठा होईल आणि या व्यवस्थेच्या आताचा आमचा 18-19 वर्षाचा राजरत्न झाला की माय म्हणते अहो राजूचे पप्पा नाही तर मग रतनचे पप्पा आपला भाडाना एवढा मोठा झाला आता त्याले 60-70 लाखाची गाडी घेऊन द्यावी लागते आणि
गाडी घेऊन द्या लागते 40,000चा आयफोन घेऊन द्या लागते असं पूर्ण साहेब होती हॅलो काय करावं हो पुढे वादळ आहे तिकडे पुढे वादळ आहे तिकडे पुढे वादळ आहे तिकडे तुम्ही सूर्य हो उद्याचा बाबा मी सूर्य हो उद्याचा होईल तुमच्यामुळे होईल तुमच्या